हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी। माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी सुगरण सोनिया। तर मी आज तुम्हाला माझ्या घरी पोळ्या किंवा चपात्या ह्या कशा करते हे तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो। तर आपल्याला पिठाचा एक मोठा उंडा घ्यायचा आहे आणि त्याचे दोन आपल्याला छोटे असे उंडे बनवायचे आहेत, एक थोडा मोठा आणि एक हा मीडियम साईजचा। त्या छोट्या जो उंडा बनवलेला आहे आपण त्याला तेलामध्ये डिप करून घ्यायचा आहे आणि जसं आपण पुरण भरतो पुरणाच्या पोळीमध्ये त्या पद्धतीनं आपल्याला त्या मोठ्या पिठाच्या उंड्यामध्ये ते छोटासा गोळा आपल्याला भरून व्यवस्थित अगदी आपण जशी नॉर्मल तुम्ही पोळी लाटता त्या पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। हो, आणि मी नेहमी याच पद्धतीनं पोळ्या करते। हे अशी चपाती बनवण्याचं कारण काय आहे की या खूप जास्त वेळ या का मऊ राहतात, नरम राहतात मैत्रिणींनो या चपात्या, आणि त्याचे पदर पण जास्त सुटतात आणि हो थोडीशी मुलांना कशी जाडसर अशी होते पण खूप छान पण लागते आणि जास्त वेळ त्याच्यात मऊपणा राहत असल्यामुळे मी सहसा ह्याच पद्धतीनं माझी घरी नेहमी मी अशी चपाती बनवत असते। तर म्हणलं आपल्या मैत्रिणींसोबतही शेअर करावं। तर तुम्हीही तुमच्या घरी कशा चपात्या बनवता हे मला तुमची बनवण्याची पद्धत मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो। हो, आणि ही चपाती फुगते पण व्यवस्थित आणि मऊ जास्त काळ राहत असल्यामुळे मी प्रिफर हीच चपाती करते मैत्रिणींनो। तर मला नक्की सांगायला विसरू नका की तुम्ही कशा बनवता, नाही का। आणि नक्की ही पण तुम्ही चपाती ट्राय करून पहा मैत्रिणींनो। ही माझी पद्धत पण तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा आणि तुम्हाला कशी वाटते हेही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला आणखीन काय व्हिडिओज हवे आहेत तेही मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका मैत्रिणींनो। तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हेही सांगायला विसरू नका। तर पहा, ही अशी झालेली आहे आणि ही गरम गरम आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा मैत्रिणींनो। आणि मला तुम्हाला कशी वाटली माझी ही पद्धत मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। थँक्यू सो मच। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत